तर काहीच मी वडगीत बसून चाललेलं आहे, बघू शकता किती फास्ट. इकडे पाणी पण बघू शकता. वाव, एक नंबर पोहोचलेलो. मोबाईल तर असं जरा थांब रे. नाही वाचलं रे. तर गाईस आपण वडीतून आले तर आपलं दाजी डायरेक्ट भिजून ते जोरात नव्हतं. परत वडे माणसं आणण्यासाठी झाली. 5 रुपये तिकीट आहे. आता पुढचा मार्ग आले ना सगळे, मोजून घ्या. 1 2 3 4 आले. आता चाललोय पुढे, वडीत बसून आलो, काही विषय नाही. जाऊ आता पुढे. हा, ही चप्पल कोणाची? हा, ये दीदीची आहे. मला हीच राहिली का मग आहे ना आज नाही. नाही अगं दीदी वर गेला वाळून जाशील. थांब वर एवढं. अगं दीदी नको ग. नाही नाही असं नाही करायचं की दीदी. आहे ना, तुम्ही म्हणलं होतं ना त्या दीदीला म्हणलं होतं, पण ती ऐकत नव्हती. तिला म्हणलं दगडावरून जावं लागेल. हा हा चालेल चालेल. तर आपला ब्लॉग बघा, सगळं बघा. हा, ये दीदी सगळे पोहत येणार आहे. तर जावा तिकडे खाली, ब्लॉग कंटिन्यू बघा. हा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं करा. कोणी जेवेल नाही आज. डायरेक्ट आज 12 वाजता जेवणासाठी. सबस्क्राईब करून टाका. या दीदीच ऐकू नका, ती काही म्हणून करा. पाहू शकता दादी पण म्हणलेलं आहे करा करा करा. तरी तर काहीतरी जेवण पण बनवेल बघू शकता. हे हेल्प पण पेलेलं आहे काय. हा, काहीतरी चायनीज करून खाल्लं. हा, काय बोलती तू अगे दीदी. तर काही जाऊ आता पुढे. थांबा, इथं दगड वरून आलेलं आहे, पण कुठून आलेलं आहे? हा, इथून आलेलं आहे वाटतं. इथून तुटलेलं आहे, इथं पडलेलं आहे खाली. आता फास्ट डायरेक्ट शेवटच्या स्टोकावर जाणार आहे आम्ही खाली. एवढंच थोडं रिस्की होतं, ते उन्हाळ्यामध्ये आलं त्याच्यामुळे इकडे यायला भेटलं नाही. मग का पावसाळ्यात आलं इकडं एक वॉचमॅन राहतो, तो पाऊस लागलेच फोकारून देतोय. निघा बाहेर, काठी घेऊन धावतोय. आम्ही आलतो मागच्या वेळेस, तेव्हा धावला होता आमच्या. पण आम्ही बराच दमलोय, कारण तुम्ही नाही दमलो. कारण कोकणातून माणसं आलेले आपले रील स्टार. यांना पण सपोर्ट करा कुठे सापडले तर, म्हणजे काय त्यांना चहा पाणी पण करून टाका. मग बरं, यांना स्टिंग पाजून टाका. कधी आले तुम्ही, कुठं घाट झाली तर. हे नगर मधले अहिल्यानगर, अहमदनगर पण झालं. आता अहिल्यानगर केलंय, नाव चेंज केलंय. अगदी तिथे माझ्या खिशात आहे सगळं. तू टेन्शन न घेऊ, एवढं ऊन नाही, आपण गाडी शिटा पण वाढवू. तरी दीदी घाबरली, म्हणती पैसे भिजले काहीच होत नाही. दीदी डायरेक्ट पाण्यात उडी मारलेली. पण माझं नेमकं त्यावेळेस ब्लॉग बंद होता, गलती हो गई. आता इकडून चालले, पण आता इकडून जाताना त्यांची चांगली जिरण. तर आपण आता बऱ्याचशा जवळ आलेलो इकडं, उजेडला इकडं खाली. हा, ते मगाशी आलं होतं ते इकडं खाली. हळू चला, कारण दगड भरपूर मोठे मोठे. तर काही जाव पण या खालच्या टोकावर. तर आता इकडं मुलं पण खाली आहेत, कपडे चेंज करतायत. थांबा मुलींनो. तर आता आपण चालू शेवटच्याच खाली टोकावर. इकडं वर बघू शकता दरी, भयानक दरी आहे गाईस. मस्त सावली. आजी काहीच नाही राहणार, फक्त बुगा रे. अडकाचाच बुगा होत जाईल. मास्क अंतर रे. थांबा, दीदीला थोडं हिसावून थांबा. तर आपली दीदी पडलेली इकडे एक. ही दीदी पडलेली दीदी थांब.
अरे रे रे शिट यार. तर गाईस आपण पुढे आलेलो आहे. तर इथं बघू शकता इथं शेवटचा स्टॉक आहे पुढं. तर आपण तिथपर्यंत जाणार आहे. बघू शकता इथून नजारा बघू. नाही नाही तिथून खाली नाही रस्ता. लास्ट पॉइंट इथे. चलो गाईस जाऊ आता खाली. एवढं दगडावरून पार जिरली पण आता काय. चला चला. नाही इकडून रस्ता नाही. ए दिदे अगं तू पडशील डबल. ही दिदी बघू शकता कुठून नाही चालली. हा अगं दिदे ती चप्पल वली त्याच्यामुळं. तरी दिदी पडली डायरेक्ट मोठ्या दगडावरून उड्या मारू राहील. भरपूर रिस्क आहे पण तरी आलोय आपण. तुम्ही जेवढं फास्ट चालले मग ती पडणार नाही मग काय होईल. तिची चप्पल तुटली. या दोघे जणी लई पुढे पळत आहे. ती दिदी पडली पॅन्ट घेऊन दे. हा मग ती लगेच पॅन्ट मागायची. फाटली पॅन्ट लगेच मागायला लागली. ही दिदी डायरेक्ट नवे कपडे घेऊन देणार आहे. चल आता डायरेक्ट शॉपिंग करू शिंडी मध्ये. आज दिदीच म्हण नाही काय तू दिदे एवढं फास्ट चालली. दिदी पाय बर इकडं किती लांब आहे ती. तुम्ही पळत आहे मग पुढं. ही काय आमची गलती आहे का. आम्ही उरत ते येऊ दे सांगतो तुम्ही पळत आहे आम्ही पुढं. पण आमच्या पायात चालतो ती काय. नाही मग आम्ही काय तुमचे पाय घेतले का. तर गाईच्या सांगतो भरपूर आमचे भांडणं झाले. भांडणं म्हणजे मस्ती झाली मस्ती. कातडू अगं तिथे ते ती डायरेक्ट पाण्यात पूर्ण बुडून गेली ती. त्याच्यामध्ये ते थंडी वाजली. मला डायरेक्ट पा घाम आलाय डायरेक्ट. नको नको नाही रे. अरे बाळा असं नका करू. करायला पाहिजे. नाही नाही आता आपण भरपूर पुढे आलोय दगडातून. सारे दगडच आहे. योगित आहे पण लय कुदा नाही आता काय सांगू. ब्लॉक मध्ये सुद्धा भांडू राहिले मला. एक ब्लॉक मध्ये पण मला भांडू राहिले. तरी नगर मधले ना त्याच्यामुळे पावर करीत आहे माझं. जाऊ दे तू दुसरीकडे ना म्हणून. दुसरीकडे नाही मी ह्याच भागातलं. आम्ही शिन्नरचे आहे ना त्याच्यामुळं. बर कमी मान घेतो जरा. तर काय इकडं वर काय तर आहे पण ते भरपूर वर आहे ते दिसच जरा काय नाव आहे काय झूम केलं पण काही विषय नाही. तुम्ही पळतच का पुढं. येऊ का काठी घेऊन. इथे माग आहे कसं काय पुढे चाल. आवाज घ्या एकदा सांग आवाज नाही का. तर काय आमचे भांडण नाही झाले थोडक्यात असं हे झालं. हिच्यामुळे झालं सगळं. हे ना हिला सुरुवात केली कारण की ती या दिदी लिहून देत नाही ना त्याच्यामुळं. ओके लास्ट पॉइंट आलेलं आहे जवळ. थोडा ब्लॉग बघत राहा. लास्ट पॉइंट आलंय. ही दिदी मला भांडायला लागलेले कारण तिची जिरली आता ना त्याच्यामुळे. माझी नाही जिरली तुझी जिरले काका. माझी जिरली नाही. तू म्हणतो डायरेक्ट इकडं ठाणे इकडून येऊ. चला पाय जाऊ. चला ऐका जिरी ऐका. चला चला त्या माय मागे चला चला. दीदी थोडं पाण्यात नाही बाकी. थोडा प्रँक केला दीदी सोबत काही विषय नाही. नाही नाही असं काय आम्ही काही बेवडे वाटलं तुला. मग काय काय गद्दारीतलं. अगं बाई मी पाण्या नाही सांगितलं पण आम्हाला आम्ही नाही आणतो पाणी. पण ही ताण लागली आम्हाला. फास्ट पोचले रे दगड. ओ तेरी बघू शकता किती डायरेक्ट पडलेले. चला पप्पा आहे ना पप्पाचं ऐकायचं. पप्पाचं ऐकायचं. दिले तू इथंच थांब. काय आता काय एवढं नाही खाली काही. तू थांब मी तुला झूम करून दाखवत थांब. हे बघ इकडं हे लढी चालू आहे बघ. तर गायची तर दगड बघू शकता किती मोठा आहे. तर इकडे गाई चाललेलं आहे खाली. एक गायची इकडे ही मला जास्त बांधलेली. ही विजया गिरे. ही नाही ही तुडे नाही नाही बांधली कारण ती पडली ना त्याच्यामुळे. ती आरडली आणि ती जिरली. आरडली आणि जिरली. जिरली नाही काका. दिदे हळू उतर. गाय करू नको. नसल उतरवत तर वर ये पुन्हा. दिदे तुला जाय हे पाय हे पेट्याला पकड आणि हळू खाली उतर. कळलं काय. या दिदीचं जॅकेट भिजून गेलेलं तिला म्हणलं तिडच ठेव पण या दिदीने ठेवलं नाही. तिकडं वर
दिदे याल पकड हे पाय बाटलीला बांधले तरी या ही गँग सगळी उतरलेली आता मीच राहिलोय तरी हिचा आवाज आता लय येऊ राहिलाय आलेलोय आता इथं थांबलेलं आहे आता शेवटचे तिथं दगडावर जाऊ तिथं व्हिडिओ बनवू आणि गप पुन्हा वर जाऊ तर अजून भरपूर वर जायचंय तर आपला ब्लॉग बघत राहू तिथं जाऊ आता तिथं फोटो बिटो काढू मस्तपैकी चलो तर फायनली गाईस आपण शेवटच्या टोकावर आलेलो आहे इकडं माझ्या पाठीमागे बघू शकता सांदनवेली अजून शेवटचा टोक इकडं बाकी आहे काका. दगडावर बघू शकते इकडून एवढं दगडातून आपण चालत आलेलो आहे एवढी जण मग तो एक दिदी इकडं वर आहे पण ती गेली बिस्किटचा पुढं सापडण्यासाठी काय विषय नाही आता ब्लॉक इथंच संपवू आता बाय बाय